सरांची अनुमती असेल तर मी आजचा वर्ग सुरू करत आहे. सर्वांना नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रह पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा मूर्ती सोपान मुखवै एकनाथ नामदेव तुकारा कलिकाल भोजंग मावलीडा निखिलं धर्मवेक्षं विक्लवम्या जगतापतिरंशतोऽवतीर्ण स शिव छत्रपतिर्जगत्तेजेय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मनोजवं वामारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता हरि कर्ता हि केवल. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राच्या अभ्यास वर्गात. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र रामचंद्र आणि कृष्णाचा दिव्य अद्भुत आहे. महान व्यक्तींची ही चरित्र कठीण प्रसंगामध्ये आपल्याला सकारात्मक दृष्ट्या उभं राहण्यास प्रेरणा देणारी असतात, मनाला सशक्त करणारी असतात. म्हणून आज आपण या पवित्र मंगलमय चरित्राचं श्रवण करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्व भाग्यवान उत्स्फूर्त अशा श्रोत्या वर्गांना माझा नमस्कार. आपल्या सर्वांचं अभिनंदन की आज या कलियुगामध्ये सर्वजण एवढं सांसारिक जीवनामध्ये व्यस्त झालेले आहेत की लोकांना भगवंतांविषयी किंवा इतिहासाविषयी ऐकण्यास फार कमी रुची राहिलेली. श्रीमद भागवतमच्या सुरुवातीला सुखदेव गोस्वामी म्हणतात, श्रोतव्याधीन राजेंद्र नृणाम संती सहस्रशा अपश्यताम आत्मतत्वं ग्रहेषु ग्रहमेधिना. लोकांकडे सहस्राशे विषय आहेत सांसारिक विषयांवर गप्पा मारायला. टीव्हीवर काय चाललं, बातम्यांमध्ये काय चाललंय, पॉलिटिकल्स काय न्यूज आहेत, क्रिकेटचं काय चाललंय, टीव्हीवरील वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये काय चालू आहे, शेजाऱ्यांचं काय चाललेलं आहे, असे अनेक विषयांवर गप्पा मारायला अनेक विषय आहेत. मात्र आत्मतत्व जाणायला लोकांकडे वेळ नाहीये. अपश्यताम आत्मतत्व, आत्मतत्व स्वतःचा उद्धार कसा होईल, स्वतःच्या जीवनाचा सफल
आपल्या जीवनाला कसं बनवता येईल ह्याचा फार कमी विचार करतात. आणि याचा फार कमी विचार करणारे मनुष्यानाम सहस्रेषु भगवंत गीतेमध्ये म्हणतात. हजारो हजारांमध्ये एखादा माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. अशा दुर्मिळ भक्तांमधले आपण सगळे भाग्यवान, पुण्यवान असे श्रोते आहात. आपणा सर्वांचं आजच्या या सत्रामध्ये मी स्वागत करत आहे. तर आपण काल एक मानसशास्त्राच्या दृष्टीने आपण इतिहासाचा अभ्यास करतोय आणि काल आपण वेडात मराठे, वीर दौडले सात, प्रतापराव गुजर यांची आपण कथा ऐकली आणि त्याच्यावर आपण अभ्यास केला की मन जर दुःखी असेल तर कसे काय निर्णय चुकीचे होतात आणि अपयश येतं. आणि मन अतिशय सुखी झालंय, अतिशय आनंदात आहे आणि त्याच्यातून अहंकार निर्माण होत असेल तरीही माणूस अपयशी कसा ठरतो, त्याचे निर्णय कसे चुकतात. या दोन्ही सिच्युएशन्स, या दोन्ही परिस्थिती आपण एकाच कथेतून आपण अभ्यासिल्या. आता त्याच विरोधामध्ये आपण आज एक सकारात्मक कथा ऐकणार आहोत की ज्याच्यामध्ये ही योग्य विचारसरणीने, योग्य मार्गदर्शनानुसार घेतलेले निर्णय, केलेलं योजना कशी एखाद्या योद्ध्याला सफल बनवते त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? जर येत असेल तर सगळ्यांनी कृपया जय श्रीराम किंवा जय शिवराय असा मेसेज एकदा चॅट बॉक्स वर टाका, म्हणजे मलाही प्रेरणा भेटेल. आपण सगळे उत्साहाने ऐकतात आणि आपल्याला माझा आवाज क्लिअर येतोय. सगळ्यांना येतोय का आवाज? ओके. आवाज अजून वाढव. येतोय आता आवाज माझा व्यवस्थित क्लिअर सगळ्यांना? मी ओके. तर आजच्या या कथेला आपण सुरुवात करूया. आज आपण अभ्यासासाठी इतिहासातील एक इतिहासातला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातला एक सुंदर भाग घेणार आहोत आणि तो आहे पन्हाळगडची मोहीम. आणि त्याचं नेतृत्व केलं होतं कोंडाजी फर्जंद या महान योद्ध्याने. आणि ही योजना, ही मोहीम त्यांनी कशी सकारात्मक दृष्ट्या सफल केली ते आपण पाहूया. तर आपण पन्हाळगडच्या मोहिमेकडे जाण्याआधी एक थोडक्यात पन्हाळगडाचा इतिहास आपण पाहूया. तर पन्हाळगड हा जो किल्ला आहे, ब्रह्मदेवांनी या डोंगरावर तपश्चर्या केल्यामुळे या किल्ल्याला इतिहासामध्ये ब्रह्मशैली या नावाने ओळखलं जाते. पूर्वी या किल्ल्यावर नाग जमातीचे लोक राहत होते म्हणून याला पन्नग नालाई देखील म्हटलं जातं. पराशर ऋषींनी या ठिकाणी तपस्या केली म्हणून याला शराश्रम असं देखील म्हटलं जातं. पराशर ऋषी कोण? तर शिला व्यासदेवांचे पिताश्री, ज्यांनी आपल्याला ज्योतिषशास्त्र, पराशर होराशास्त्र, ज्योतिषशास्त्र आपल्याला दिलं. तसेच या किल्ल्यावर सुंदर तलाव होती आणि त्याच्यात कमळांची फुलं होती म्हणून या तलावाला, या किल्ल्याला पद्मालय असं नाव देखील होतं. अं 12व्या शतकामध्ये या ठिकाणी राष्ट्रकूट राज्य लयाला गेल्यावर शिलाहार राजे प्रबळ झाले होते. त्यापैकी एक राजा भोज नरसिंह याने 1178 ते 1209 या कालावधीत या दिव्य अशा पर्वतावर, डोंगरावर किल्ला बांधला. आणि या शिलाहार राजा भोजने पन्हाळा ही त्याची राजधानी केली होती आणि त्या ठिकाणी त्याचे राज्य कारभाराचे व्यवहार चालत होते. काही इतिहासातील नोंदांमधून हेही दिसतं की त्या ठिकाणी कसा दरबार भरवला जात होता. आणि 1209 ते 10 मध्ये यादव राजांनी या ठिकाणी हा किल्ला जिंकला. 13व्या शतकात ते 15व्या शतकामध्ये काय झालं, ज्या वेळेला बहामनी सुलतानाचा वजीर महमूद गावन हा सत्तेवर सुलतान म्हणून होता,
त्यावेळेला त्याने 1469 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला आणि याचा ताबा विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. या आदिलशहाने काय केलं, या किल्ल्याला बळकट केलं आणि जगाशी संबंध ठेवण्यासाठी व्यापाराच्या दृष्टीने हा किल्ला आदिलशहाला फार महत्वाचा वाटत होता. 16व्या शतकामध्ये 1659 मध्ये ज्या वेळेला 10 डिसेंबरला छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाचा वध केला. अफजल खानाचा वध केल्यावर दुसऱ्याच दिवशी पराक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरून निघाले आणि ते ज्या वेळेला निघाले, वाई, कराड, सातारा करत करत ते विजय प्राप्त करत करत पन्हाळा या किल्ल्याजवळ पोहोचले आणि 25 ते 28 नोव्हेंबर 1659 साली त्यांनी या किल्ल्यावर त्यांनी विजय प्राप्त केला. पण काय झालं, 2 मार्च 1660 मध्ये या किल्ल्याला सिद्दी जोहरने वेढा दिला. जवळपास 40-45 हजाराची सेना घेऊन त्याने या किल्ल्याला वेढा दिला आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज 4 महिने अडकले होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य योजना करून या वेढ्यातून ते सही सलामत सुटले आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी कसं आपल्या प्राणांची आहुती देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी फार मोठं घनघोर युद्ध केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले आणि त्याच्यानंतर हा किल्ला छत्रपतींना सिद्दी जोहरला द्यावा लागला आणि त्याच्यानंतर काही वर्ष जवळपास 1660 पासून अनेक वर्ष हा किल्ला सिद्धी जोहरकडेच होता. तर आपण छत्रपतींचं आयुष्य जर पाहिलं तर सतत लढाया, सतत कठीण प्रसंग आपल्याला दिसतात. पन्हाळ्याच्या या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज 4 महिने अडकले होते. एक किल्ला घ्यायचा, पुन्हा तो किल्ल्यावर कोणतरी आक्रमण करणार, इकडून आदिलशाह आक्रमण करतात, इकडून मुघल आक्रमण करतात आणि या सगळ्या विविध दुराचारी शक्तींना सतत छत्रपती शिवाजी महाराज लढत होते. ते जीवनच असं आहे, आयुष्यच असं आहे की या ठिकाणी अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. आजकाल होतंय काय, आजकालच्या पिढीला, आजकालचा समाज असंच कल्पना करतो की आमच्या आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती येणार नाही आणि त्याच्यासाठीच आपण सर्व साधना करतो. पण नाहीये, भगवंतांनी जे डिझाईन केलेलं आहे या संसाराचं, याच्यात कठीण प्रसंग असणार आहेत. सुख आणि दुःख यांनी भरलेलं हे जीवन असणार आहे. जीवन सुख दुःख का संगम है, कभी हसना है कभी रोना है. हे जीवनात सुख आणि दुःख, दुःख आणि सुख हे सतत असणारच आहेत. विविध कठीण प्रसंग येणार आहेत, विविध विविध कठीण परीक्षा येणार आहेत आणि अशा परिस्थितींना आपण प्रत्येक वेळेला बदलू शकतो असं नाहीये. पण या कठीण परिस्थितीमध्ये आपली मनस्थिती कशी बदलवायची हे आपल्याला अध्यात्म शिकवतो. या परिस्थितीमध्ये विवेक बुद्धीने विचारपूर्वक निर्णय कसे घ्यायचे हे अध्यात्म शिकवतो. उत्साह कसा असला पाहिजे, प्रीतीने, प्रेमाने लोकांशी कसे संबंध ठेवले पाहिजेत, अधिष्ठान कसे कर्म, योग्य अधिष्ठानावर कसे कर्म केले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी असतील तर या कठीण प्रसंगांमध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करतात आणि हेच सर्व मुद्दे आज आपण आजच्या या प्रसंगांमधून, या कथेमधून पाहणार आहोत. भगवंत गीतेमध्ये म्हणतात 18व्या अध्यायात 15व्या श्लोकात, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धी परमां गता. भगवंत या ठिकाणी भगवत या सांसारिक जगाला डिफाईन करत आहेत, त्याची व्याख्या करत आहेत. दुःखालयम अशाश्वतम, या ठिकाणी दुःख असणार. ज्या ठिकाणी ग्रंथ असतात त्याला आपण ग्रंथालय म्हणतो, नाही का? ज्या ठिकाणी भोजन घेतलं जातं त्याला भोजनालय म्हटलं जातं. तसंच ज्या ठिकाणी दुःख असणार त्याला दुःखालय म्हटलेलं आहे. आणि आपले आध्यात्मिक शास्त्र, इतिहास आणि महान नेत्यांचा जीवन चरित्र हेच शिकवतं की या दुःखालयामध्ये, या संसारामध्ये, या कठीण प्रसंगांना तोंड देत देत आपण पुढे कसं जायचं. भगवंतांनी अनेक अवतार घेतले, भगवंतांचे अनेक महान भक्तांचे अवतरण झाले, पण कोणालाही कठीण प्रसंग किंवा दुःख नव्हते असं नाही.
पांडवांना किती वनवास सहन करावा लागला. सीता देवी साक्षात लक्ष्मी देवी, तिला देखील वनवासात जावं लागलं. उद्या राज्याभिषेक होणार आणि त्याच दिवशी सकाळी त्यांना वनवासाला निघावं लागलं. गोकुळामध्ये किती राक्षसांनी आक्रमण केले. तसंच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं जर आपण जीवनचरित्र घेतलं, त्यांनी स्वतःच्या जीवनात 23 मृत्यू पाहिले. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी इंदोरला राज्यकारभार सांभाळायला हातात घेतलं. तरुण वयामध्ये नवऱ्याचा देहांत झाला, सासऱ्यांचा देहांत झाला, त्यांच्या 9 पत्नी सती गेल्या, 2 सासू सती गेल्या, त्यांचा मुलगा मेला, सुनबाई सती गेली, जावई मेला, मुलगी सती गेली. 23 मृत्यू पाहिले. अनेक आक्रमणांना त्यांनी तोंड दिलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराज अनेक कठीण प्रसंगांना सतत सह सामोरे जात होते. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, कोणी एका कार्याचा साक्षेप, काही तनी घडे विक्षेप, काळ साये ते आपोआप होत जाते श्रीराम. कार्यभाग होत चालला, तेने प्राणी शोक झाला, विचारही सुचो लागला, दिवसेंदिवस श्रीराम. कोणी एक प्राणी जन्मासी येतो, काही तनी काळ साये होतो, दुःखा उपरी सुख देतो, देव कृपाळूपणे श्रीराम. जीवनात कठीण आनंदाचे प्रसंग येत राहणार, शोक दुःख येत राहणार, पण या सुखदुःखात कसं जगायचं हेच अध्यात्म आपल्याला शिकवतं. अध्यात्म नक्की काय शिकवतं? तर चमत्कार नाही. आपल्याला वाटतं कोणी राग काढली, कोणी अंगारा काढला, तर जिथे चमत्कार तिथे नमस्कार नाही. खरा चमत्कार काय आहे? तर स्वामी विवेकानंद म्हणतात की मुलांमध्ये असणाऱ्या आत्मशक्तींना जागृत करणे हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. हेच खरं मोठं शिक्षण आहे. आपल्यामधील सुप्त चेतनांना जागृत केलं पाहिजे, जेणेकरून आपण संकटांना सकारात्मक दृष्ट्या तोंड देऊन आयुष्यामध्ये पुढे जात जाऊ. आणि आपण काल पाहिलंच, भगवद्गीता शिकवते सुखदुःखात समत्व ठेवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण जर व्यवस्थित सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला, अपयशातही बरंच काही नवीन शिकता येतं. भगवद्गीता म्हणते, मात्र स्पर्शास्तु कौंतेय शुद्धोष्ण सुख दुःखदा गाम पायनो नित्यास्तम तितिक्षवस भारत. हे अर्जुना, सुख दुःख सहन करायला शिक. यमीन गत्यंते ते पुरुषम पुरुषर्षभा समदुःखम सुखम धीर सोअमृतत्वाय कल्पते. जो हे सुख दुःखांना सकारात्मक दृष्ट्या पार करून पुढे जातो, अमृतत्वाय कल्पते, तो अमृत तत्वास प्राप्त होतो, मोक्षास प्राप्त होतो. आपण याच्यावर बऱ्यापैकी काल चर्चा केली. पण ही सकारात्मक दृष्टिकोन या कठीण प्रसंगांमध्ये कसं तोंड द्यायचं, याच्यासाठी महत्वाची गोष्ट समर्थ रामदास स्वामी दासबोधात काय सांगतात ही मला फार आवडली. मनाच्या श्लोकात पण समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कधी कल्पनेचे न मिळू. समर्थ म्हणतात की सांसारिक जीवनामध्ये आपण नेहमी पळत असतो, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी, सांसारिक प्रगतीसाठी सतत पळत असतो. पण आपण दररोज काहीतरी वेळ आपल्या एकांतवासासाठी काढावा. ज्यावेळेला आपण शांततेत जातो, मनन चिंतन करतो, शास्त्रांचं अध्ययन करतो, नामस्मरण करतो, त्यावेळेला त्या विश्रांतीतून, त्या साधनेतून आपली विवेक बुद्धी जागृत होते आणि जीवनात कशी आणि कोणते निर्णय घ्यायचं याचं मार्गदर्शन हृदयस्थ परमात्मा आपल्याला देतो. म्हणून विश्रांती म्हणजेच काय? तर दररोजची साधना, ध्यान, शांतपणे बसायला शिक फार आवश्यक आहे. आपण दिवसभर पळत असतो, संध्याकाळला टीव्ही, मोबाईल. आजकाल तर मोबाईल मध्ये एवढं काही व्यस्त झालेलो आहोत की स्वतःची विचारसरणीच माणूस विसरत चाललेला आहे. टीव्हीवर एखादी सिरीज पाहिली, एखादी जाहिरात पाहिली, तर त्याच गोष्टींचा आपल्यावर एवढा प्रभाव पडतो की आपण त्याच गोष्टींच्या आहारी आजकाल समाज जायला लागलेला आहे. तर स्वतःला ओळखून या समाजामध्ये सकारात्मक दृष्ट्या जर आपल्याला राहायचं असेल, तर आपल्याला काय केलं पाहिजे? विश्रांती घेतली पाहिजे. तर आता आपण येऊया छत्रपती शिवाजी महाराजांकडून ज्या वेळेला पन्हाळगडाच्या वेढ्यातून पलायन झाले आणि ते विशाळगडावर आलेले आहेत,
विशाळगडावरून ते रायगडावर आले आणि जवळपास 12-13 वर्षांचा काळ गेलेला आणि आता पुन्हा पन्हाळगड स्वराज्यात कसा छत्रपतींनी घेतला, कोंडाजी फर्जंद याच्याबरोबर सैन्य पाठवून याची चर्चा आपण आज करणार आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराज बसले होते. राज्याभिषेक जवळ आलेला आहे आणि रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज होते. पण छत्रपती शिवाजी महाराज सतत स्वराज्याचा विस्तार कसा होईल हाच विचार करत होते. ज्या व्यक्तींना आयुष्यामध्ये महान कार्य करायचंय ते कधीच थांबत नाहीत, आहे त्याच्यावर कधीच समाधान मानत नाहीत. त्यांच्या मनात नेहमी हाच एक विचार असतो, की मी अजून काय करेल, अजून काय करेल, अजून काय करेल. अजून किती शिक्षण घेईल, अजून किती अभ्यास करेल, अजून किती स्किल्स डेव्हलप करेल, अजून माझी प्रगती कशी करेल आणि अशीच लोक आयुष्यामध्ये पुढे जात आहेत. महाराज रायगडावर होते अनाजी दत्तो सुनिसाते, महाराज झाले अज्ञापिते पन्हाळा घ्यावा म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळासमवेत चर्चा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं मत मांडलं, की मला असं वाटतं की आपण पन्हाळगड आता पुन्हा स्वराज्यात घेतला पाहिजे. पन्हाळ्याचा हा मुकाबला अनाजी पंथा सांगितला, फौज पागा संगे दिला, निघाले पंत राजापुरा. त्याच्यावर चर्चा केली, हा कसा घ्यायचा, कोणत्या मार्गाने जायचा आणि सगळं व्यवस्थित चर्चा झाल्यावर योजना केल्यानंतर अनाजी पंतांना फौज देऊन, मोठी फौज देऊन त्यांना राजापुराकडे पाठवलं गेलं. कोकणातून राजापुराकडून पन्हाळगड हा कोकणाच्या बॉर्डरवर येतो. तर तिथून राजापुरातून पन्हाळगडवर कसं आक्रमण करता येईल आणि हा किल्ला स्वराज्यात कसा घेता येईल. यावर्षी आम्ही दरवर्षी अनेक किल्ल्यांच्या आणि तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करत असतो. तर यावर्षी आमची योजना आहे की यावेळेला पन्हाळगड, पावनखिंड आणि विशाळगड कोल्हापूरची यात्रा करायची आणि तिकडे हा इतिहास पूर्णपणे डिटेलमध्ये घ्यायचा. आज आपण फार छोटासाच भाग घेतोय पन्हाळगडाचा. पन्हाळगडाचा इतिहास भव्य दिव्य आहे. कसे 4 महिने छत्रपती शिवाजी महाराज वेढ्यामध्ये होते पन्हाळगडामध्ये. तर आम्ही या यात्रेमध्ये येणाऱ्या तीर्थयात्रेमध्ये आम्ही हा इतिहास आणि ती तीर्थयात्रा करणार. दरवर्षी अनेक मुलांना आम्ही यात्रेला घेऊन जात असतो. आताच आम्ही नुकतंच काही महिन्यांपूर्वी आम्ही 15 फेब्रुवारीला आम्ही प्रतापगडावर गेलो आणि तिथे अफजल खानाच्या वधाची पूर्ण 3 तास कथा केली. मुलांना भरपूर प्रेरणा मिळाली. तर ज्यांना पण काही तरुण मंडळींना कोणाला या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल, आपण होऊ शकता. आपल्या मुलांना या यात्रांमध्ये पाठवू शकता. आणि या पन्हाळगड राजापूर मार्गे कोकणातून अनाजी पंत राजापूरला पोहोचले. पन्हाळ्यावर जावे चलून मनसुबाईचा ठरून पंत आले राजापुरा. पूर्ण योजना आणि विचार करून कसं चाल करायचं, काय करायचं हे करून अनाजी पंत आता राजापूरला पोहोचलेले आहेत. तिथे गेल्यावर त्यांनी सर्वात महत्वाचं अभ्यास करायला घेतला. उघड हल्ल्यात यश नाही, पंत जाणती सर्व काही, हे पाठवून माहिती घेई योजना ठरविली एल्गाराची. बळकट उंच होता गड, विस्तारही त्याचा रगड, जिंकण्याभोवतची अवघड गस्ती चौक्या होत्या. तोफा दारू गोळा आहे समान, किल्लेदारी सावध राहून काढलीच माहिती संगीन, हो हे पंतासी सारे सांगती. अनाजी पंतांनी तिथे जाऊन पूर्व अभ्यास केला. कुठलंही आयुष्यामध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे, आपला पूर्व अभ्यास पाहिजे. मुलं 12वी पास झाली तरी आज विचार करतात आम्ही कोणतं करिअर करू. कोणताही व्यवसाय, कोणतंही कार्य आरंभ करण्याच्या आधी आपला पूर्व अभ्यास असणं अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी पाहिलं उघड हल्ला करू शकत नाही. का करू शकत नाही? 3,000चं सैन्य तिथे आहे. तोफा आहेत, दारुगोळा आहेत आणि हा किल्ला जिंकण्यासाठी कठीण आहे, बळकट गड आहे, अतिशय अवघड आहे. असा त्यांनी सखोल जाऊन या किल्ल्याचा अभ्यास केला. आणि हा अभ्यास करत असताना इकडे छत्रपती शिवाजी महाराज स्वस्थ बसले नाहीत. त्यांची ही विचार योजना इकडे चालूच होती आणि त्यांना असं वाटलं, की आपण या मोहिमेसाठी अजून एका योद्ध्याला पाठवूया. आणि त्याच्यासाठी एक योद्धा त्यांनी निवडला, तो म्हणजे कोंडाजी फर्जंद, श्रीमान कोंडाजी फर्जंद. महाराजांची आले मनात अवघड आहे ही मसलत, पंता करावी आणखी मदत, कार्य फत्ते व्हावेच. कोंडाजी फर्जंद होते समोर. त्यांना सांगितला हा विचार, हा तर होता महान वीर, अभिमान होता सेवेचा.
कोंडाजी फर्जंदांना त्यांनी सांगितलं की मला असं वाटतंय की आपण या मोहिमेवर निघावं. आणि कोंडाजी फर्जंदांना तो फार अभिमान वाटला सेवेचा. बघा, देशासाठी, स्वराज्यासाठी, धर्मासाठी सेवा करणं याच्यासारखा अभिमान कोणता नाही. म्हणून आमचे भगतसिंग आहेत, राजगुरू आहेत, हसत हसत फासावर गेले. लोकमान्य टिळक आहेत, सावरकर आहेत. देशासाठी त्यांनी प्राणांची बलिदान केली. ज्यावेळेला देव देश धर्मासाठी आपण जगतो, तर आपल्याला त्या सेवेचा अधिक अभिमान आणि गर्व होतो. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. ज्या वेळेला आपण त्यागणार आहोत ना, त्यावेळेला आपण तयार असलं पाहिजे आपल्या मागे काहीतरी आपली कीर्ती सोडण्यासाठी. आणि ह्यांना असाच, आणि ही कीर्ती केव्हा येते, ज्यावेळेला आपण देव देश धर्मासाठी काहीतरी करतो. मला सांगा ना, इतिहासात करोडो करोडो लोक होऊन गेले. तुमच्या शहरामध्ये, आपल्या शहरामध्ये बघा, कोण कोणाची आठवण काढतं का? अरे, आजोबा मेल्यानंतर त्यांना त्यांची नातवंड देखील त्यांची आठवण नाही काढत. जे जे स्वार्थासाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी जगले, त्यांना कोणी नाही इतिहासात विचारलं जात. पण जे देव देश धर्मासाठी जगतात ते इतिहासात अमर होतात. तर हा फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. कोंडाजी म्हणजे वाघच होता, भीती हा शब्द माहित नव्हता. महाराजांनी बोट दाखविता झडप त्याने घालावी. ऐसा शिरस्ता या वाघाचा, विडा उचलला पन्हाळ्याचा, वीर होता हा कौतुकाचा. कौतुक करती महाराज. अरे, हसत हसत त्यांनी वेडा उचलला. स्वराज्यासाठी प्राण देणं म्हणजे हा त्यांचा अभिमान होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांचा सत्कार केला. अहो, हे आहेत धाडसी वीर, नाही त्यांना मरणाची कदर. काय होईल यांचे नंतर, आधीच करावे कौतुक. छत्रपतींनी त्यांचं आधीच कौतुक करून टाकलं. अरे, तू यशस्वी होईल. जसं अर्जुन मुंडावळी बांधूनच स्वयंवराला उतरत होता, विजयी होणारच. तसंच कोंडाजी फर्जंदांचाही भगवंत छत्रपती शिवाजी महाराजांनी आधीच सन्मान केला. अरे, तू विजयी होणार. आम्ही काय करतो, मुलगा बाहेर पडत असेल तर, बाळा सावध हा, काळजी घे हा. उद्योगधंदा तर आपण मराठी माणसांनी बिलकुल करायचं नाही. गुजर मारवाड्यांना करू दे बाबा, आपल्या लोकांना नाही जमत आहे. आपल्या घरामध्ये कोणी केलंय का? नाही. तू नोकरी करायची, गुलामगिरी करायची. आपण आजच्या रक्तांमध्ये या गोष्टी भरत असतो. आणि एक आदर्श योद्धा, एक आदर्श नेता, एक आदर्श माता काय भरते? जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज सांगते, बाल शिवाजींना सांगत आहे की अरे बाळा, तू माझं माहेर चंद्रवंशातलं कृष्णाची परंपरा, तुझ्या वडिलांचं घराणं हे सूर्यवंशातलं श्रीरामाची परंपरा, वंश. ज्या ठिकाणी तुला कृष्ण आणि रामाची वंश परंपरा लागलेली आहे, तर तू देखील त्यांच्यासारखा पराक्रम करशील. तू गुलाम कोणाचा होणार नाही आणि या स्वराज्याला गुलामगिरीत ठेवणार नाहीस. 12 वर्षाचा छत्रपती बाळ ज्यावेळेला अजापूरच्या दरबारामध्ये जातोय, तिथे झुकत नाही. विचार करा. कारण जिजामात्याने त्यांच्या रक्तामध्ये स्वातंत्र्य, दृढ निश्चय भरला होता. आणि आज पालक आपल्या मुलांच्या याच्यामध्ये बऱ्याच वेळा गुलामगिरी भरत आहेत, भीती भरत आहेत. त्यावेळेला म्हणून गुरु काय करतात, आई वडिलांचं खरं कार्य काय आहे, तर विद्यार्थ्यांमधला, मुलांमधला आत्मविश्वास जागृत करणं. बाळा, तू हे नक्की करशील, तू नक्की यशस्वी होशील, हे तुला जमणार आहे. ह्या आत्मविश्वास जागृत करणं म्हणजे खरं शिक्षण. स्वामी विवेकानंद म्हणतात की देर इज अ इक्वल पोटेन्शियल इन एव्हरी चाइल्ड. प्रत्येक चाइल्ड मध्ये समान पोटेन्शियल आहे यशस्वी होण्याचं. त्याला जागृत करणं हे शिक्षकाचं कार्य आहे. आत्मविश्वास जागृत करणं. छत्रपतींच्या काळामध्ये ही सगळी आपली जी भारतीय लोक होती, ही सगळी गुलामगिरीमध्ये डुबून गेली होती. आणि समर्थ रामदास स्वामी त्यांच्या शिष्यांसह या सगळ्या लोकांना जागृत करण्याचं काम करत होते, प्रेरणा देण्याचं काम करत होते, त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत करण्याचं काम करत होते. समर्थ म्हणतात, भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिका स्वामी शिरी, नृपेक्षी कदा कोपल्या दंडधारी.
तदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घाली तो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा गाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थाची सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीलावर नीती लोक तिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि अशा प्रकारे प्रचंड आत्मविश्वास जागृत झालेला महान योद्धा कोंडाजी फर्जंद राजापूरला पोचतो आहे. कोंडाजी राजापुरासी आले, पंत गोणाजी मोत्याजी भेटले, चौघांचे खलबत चालले गड घेण्यासंबंधी. ऑलरेडी त्या ठिकाणी पंत गोणाजी आणि मोत्याजी हे योद्धे पोचलेले होते. त्या तीन योद्ध्यांसमवेत कोंडाजींनी येऊन पुन्हा योजना आखण्यास प्रयत्न केला. कशी योजना आखायची, आणि 2.5 महिने त्यांनी योजनेवर काम केलं. बघा, आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, आपल्याला अनेक काळ त्याच्यावर योजना केली पाहिजे. उदाहरण घेऊया ना, 12वीची एंट्रन्स एक्झाम 3 तासाची असते, पण आपण कमीत कमी 2 वर्ष 3 वर्ष अभ्यास करतो, त्यावेळेला ते 2-3 तासाच्या परीक्षेमध्ये आपण सफल होतो. तसंच या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक कठीण प्रसंगांना जर आपल्याला सकारात्मक दृष्ट्या तोंड द्यायचं असेल, तर आपल्याला आयुष्याच्या सर्व सुखमय प्रसंगांमध्ये तयारी आपली करायची आहे. जेवढी आपली तयारी असेल सरावामध्ये, तेवढं आपलं युद्धामध्ये रक्त कमी पडेल. इंग्रजीमध्ये एक म्हणे, इफ यू स्वेट मोर इन वॉर, यू विल ब्लीड लेस इन वॉर. And if you sweat less in practice, you will bleed more in war. सरावामध्ये जर आपण कमी घाम गाळला, युद्धामध्ये आपलं रक्त जास्त जाईल. आणि सरावामध्ये जर आपण जास्त घाम गाळला, जास्त मेहनत केली, तर युद्धामध्ये आपलं रक्त कमी जाणार. आणि यांनी 2.5 महिना कोंडाजी फर्जंदांनी प्लॅनिंग केलेली आहे. छत्रपती शिवाजींच्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली छापा घालावयाचा या गडा, माहिती घ्यावी खडा न खडा. तुम्हालाही एखाद्या योजनेमध्ये काम करायचं, एखादी संस्थाचं तुम्ही कार्य करताय, एखादा व्यवसाय सुरू करताय, तुम्हाला त्या क्षेत्रातली खडा न खडा माहिती पाहिजे. असंच करून होत नाही. अनेक वर्ष त्याच्यावर ध्यान आणि चिंतन करावं लागतं. तयार करावा आराखडा मोहीम फत्ते करण्याचा. 2.5 महिने तयारी केली, कामगिरी हेरांनी बजावली, सारी माहिती मिळविली, भयंकर धाडस ठरविले. तर कोणतंही कार्य करायचंय, योग्य योजना बनवायची, तर त्यासाठी आपल्याला विवेक बुद्धी हवी आहे. विवेक बुद्धी असेल माणसाकडे, तरच तो कठीण प्रसंगांना, महान शौर्यांना, महान पराक्रमांना सकारात्मक दृष्ट्या यशस्वी करू शकतो. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आपणाच जे जे अनुकूल ते करावे तात्काळ. अरे जी जी गोष्ट तुला लगेच जमते ना, करून मोकळा हो. एखादी संधी भेटली तुला एखादं कार्य करण्याची, धंदा करण्याची, लगेच करून त्याच्यासाठी तू थांबू नकोस. होईन त्याचा निवेळ विवेक उमजावा. पण जे कार्य सहजपणे अनुकूलतेमध्ये होत नाहीये, त्याच्यावर विवेक कर. आणि विवेक केलास, विचार केलास, योग्य योजना केलीस, तो कोणतंच गोष्ट अशक्य नाही आहे. विवेकामध्ये सापडे ना ऐसे तो काहीच असेना. विवेकामध्ये तुला कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही असं काही नाही. विवेकामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरही मिळतात. विवेकामध्ये सापडे ना ऐसे तो काहीच असेना, एकांती विवेक अनुमाना आणुनी सोडी. विवेक हा एकांतात केला पाहिजे, योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये आपल्या अखंड तजविदा चालना जेथे, पाहता काय उणे तेथे, एकांते वीण प्राणी याते, बुद्धी कैसी. आणि ही विवेक योजना, ही विवेक बुद्धी केवळ आणि केवळ एकांतपणामध्ये जागृत होते. आणि ती पण सकाळी जर तुम्ही लवकर उठाल, तर सर्वात जास्त जागृत होते ब्रह्ममुहूर्तावर. एक एक व्यक्ती होता, त्याचं नाव आहे विदेशामधला हॅल हॅलरॉड. या व्यक्ती जीवनामध्ये ऍक्सिडेंट झाला, प्रत्येक खूप अपयशी ठरला. बँक बॅलन्स संपलं,
जवळच्या लोकांची साथ सुटली, प्रचंड आजारी झाला. हॉस्पिटलमध्ये तो जो भाजीसारखा पडून गेला होता. सगळी शरीराची त्याची अवयव काम करत नव्हती आणि त्याने जगातल्या सगळ्या यशस्वी लोकांचा अभ्यास केला आणि जगातील सर्व यशस्वी लोकांचा अभ्यास केल्यानंतर त्याला कळलं की या जगातली सगळी हजारो लोकांचा त्यांनी अभ्यास केल्यावर त्याला कळलं की ही सगळी लोक यशस्वी होतात सकाळी लवकर उठल्याने, शांततेमध्ये ध्यान केल्याने. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, मॉर्निंग मिरॅकल. सगळ्यांनी पहा, तुम्हाला हवं असेल तर मी आमच्या निखिलला किंवा सत्यमला सांगतो की या पुस्तकाचं नाव चॅट बॉक्स मध्ये टाका. द मॉर्निंग मिरॅकल बाय हाल अल्रॉड. गणेश दादा टाकून दे. म्हणून एकांतात विवेक विचार करणं फार आवश्यक आहे. सकाळी लवकर उठून बसा. जीवनामध्ये तुम्हाला भरपूर योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळेल. भगवंताच्या कृपेने मी ही जेवढी काही प्रेझेंटेशन, जेवढा पण काही अभ्यास केलेला आहे, ही सगळी कृपा सकाळी लवकर उठण्यानेच झालेली आहे. हे सगळे दिव्य विचार सकाळी सकाळीच येतात, कारण त्यावेळेला मन शांत असतं. एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा, येथून ते त्वरी गोवा काहीच नाही. एकांतात केलेल्या विवेक बुद्धी युक्त योजनेशिवाय आयुष्यामध्ये प्रगतीचा अन्य सोपा मार्ग नाही. म्हणून अखंड चाळणा करणं हे फार आवश्यक आहे, असं समर्थ रामदास स्वामी सांगत आहे. इहलोक या परलोक साधता कोणी एक विवेक, अद्भुत होय स्वाभाविक देणे ईश्वरांचे. भौतिक जीवन असू द्या, व्यावहारिक जीवन असू द्या किंवा आध्यात्मिक जीवन असू द्या, विवेकाशिवाय यश नाही. ऐकल्या विण कळले, शिकविल्या विण शहाणपण आले, देखिले ना ऐकले भूमंडळी. किती समर्थ सुंदर म्हणतात, अरे तू जर ज्ञान घेतलं नाही, शास्त्रांचा अभ्यास केला नाहीस, योग्य गुरूंकडून जर मार्गदर्शन घेतलं नाहीस, तर तुला शहाणपण येईल. असं शक्य नाही. मी तर म्हणे आजपर्यंत ना देखिले ना ऐकले भूमंडळी. म्हणून आपल्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेणं, अभ्यास करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय आवश्यक आहेत. किती सुंदर वाक्य आहे. हे वाक्य तुम्ही लिहून ठेवू शकता. ऐकल्या विण कळले. श्रवण केल्याशिवाय जीवनामध्ये काय कळलंय असं नाहीये. शिकवल्या विण शहाणपण आले. शिक्षण न घेता कोणी प्रगती केले असं झालंय का? नाही. सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे, नेमस्त मनामध्ये आकळे सारासार. श्रवण करणं, वाचन करणं आणि एकांतात बसून त्याच्यावर मनन विचार करणं, याच्यानेच आयुष्यामध्ये विवेक बुद्धी जागृत होते. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे, येणे उपाय सोवावे, त्रैलोक्य चाले. श्रीराम. फार महत्वाची स्लाइड आहे. तुम्ही याचे फोटोज स्क्रीनशॉट्स घेऊ शकता किंवा गणेश वगैरे कोणीतरी याचं स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही पाठवून द्या. धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या. आपण आयुष्यामध्ये जर कमजोर राहिलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही. म्हणून आपल्याला आपली बुद्धी सशक्त करणं फार आवश्यक आहे. ज्याची बुद्धी कमजोर आहे त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये महान कार्य होणार नाही. फार अतिशय महत्वाचं वाक्य आहे. धकाधकीचा मामला म्हणजे महान कार्य कैसे घडे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या. आणि अशा प्रकारे विवेक बुद्धियुक्त योजना तयार झालेली आहे. कोंडाजी फर्जत अनाजी पंतांनी केलेली आहे. काय केली त्यांनी योजना? मध्यरात्रीच्या अंधारातून रानावनातील जो रस्ता कठीण, एक मराठी टोळी घेऊन कड्याजवळी जायचे. असा कडा, असा डोंगर, जिथून आपण चढूया की ज्या ठिकाणी स्वप्नात देखील कोण विचार करणार नाही जाण्याचं. बघा किती कठीण प्लॅन केलेला आहे. कोंडाजीने साथीदारांसहित कड्यांवरून जावे किल्ल्यात. सुलतान डवा करावा ते फक्त 60 शूरांनी. 3000चं सैन्य वर आहे आणि यांनी योजना केली की फक्त 60 सैनिकच या किल्ल्यावर जातील. 3000 सेना गडावर 60च न्यायचे मराठी वीर, आईचा ठरविला विचार कोंडाजी फर्जंदानी. 3000च्या सेनेवर फक्त 60 सैन्य न्यायचं, किल्ल्यावर आक्रमण करायचं आणि मग नंतर किल्ल्याचं दार उघडल्यावर अनाजी पंत बाकीची सेना घेऊन किल्ल्यामध्ये प्रवेश येतील. सन 1673 मार्च महिन्यातील 6 दिनांकाला फाल्गुनच्या वद्य त्रयोदशीला निघाले हे मराठी वीर. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीचा गर्जना करत हे सगळे मावळे
जंगलाची वाट तुडवत तुडवत निघालेले आहेत. भयानक अंधारामध्ये चाललेले आहेत मराठ्यांची तुकडे. जणू काही भूतेच साठ. पण या मावळ्यांमध्ये एक गोष्ट होती. कठीण कडा चढायचा होता. 3,000 मावळांवर विजय मिळवायचा होता. घनघोर जंगल अरण्य होतं. पदोपदी विंचू आणि साप, जंगली जनावरं होती. या व्यक्तींकडे, या सगळ्या 60 शूरांकडे एक महत्वाचा गुण होता. कोणता बघूया. मेटाकुटीच्या या प्रयासाने फुरफुरले त्या उत्साहाने. हे उत्साहाने फुरफुरले होते. हे प्रचंड उत्साहाने भरले होते. आयुष्यात काय करायचं असेल, महान कार्य करायचं असेल, यश प्राप्ती करायची असेल, तर अजून एक यशस्वी जीवनाचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. उत्साह. दासबोधामध्ये देखील उत्साह याच्यावर समर्थ रामदास स्वामी म्हणतात, उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन. की आयुष्यामध्ये जो उत्कटता, उत्साह नसेल तर तुम्हाला अध्यात्म आणि भौतिक काहीही मिळणार नाही. उत्कट निस्पृहता धरिली त्याची कीर्ती दिगांधी फांकली, उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी. काही एक उत्कटी विना कीर्ती कदापि नव्हे जाण, उगेच वणवण हिंडोन काय होते. अरे तुमच्याकडे उत्साह नसेल ना तर कीर्ती यश मिळणार नाही. उत्साह फार पाहिजे. रूप गोस्वामी नावाचे एक वृंदावनामध्ये महान संत होते. ते म्हणतात, उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात संग त्यागात सतोवृत्ते षड्बीर भक्ती प्रसिद्धती. उत्साह आध्यात्मिक आणि भौतिक जीवनामध्ये सगळ्यात सर्वात प्रथम महत्वाचा गुण कोणता आहे, तो आहे उत्साह. उत्साह पाहिजे. करील, आता जरा झोपतो सकाळी, आता आळस आलाय, आता जरा मोबाईलवर चॅटिंग करतो, आता जरा दुसऱ्यांची स्टेटस बघत बघत माझ्या आयुष्याचा वेळ वाया घालवतो. असे आळसात झोपलेले व्यक्ती काहीच आयुष्यात प्राप्त करू शकत नाहीये. प्रत्येक दिवशी, प्रत्येक सकाळी आपल्यामध्ये नवचैतन्य आणि उत्साह असावा. म्हणून सकाळची साधना, सकाळी ध्यान, अफर्मेशन का करतोय? हा उत्साह आपल्यात भरण्यासाठी. तर दररोज सकाळी आपण अफर्मेशन ध्यान धारणा केली तर आपल्याला दिवसभरामध्ये प्रचंड धावण्यासाठी उत्साह आपल्याला मिळतो, निश्चय मिळतो, धैर्य आपल्याला येतं. आणि हे सगळे गुण कोंडाजी फर्जन आणि त्याच्या 59 मावळ्यांमध्ये होते. पन्हाळ्याचा कठीण कडा हे 60 मावळे चढू लागले भयानक अंधारातून. कडाच्या सांधी कपारीत हाताने धरून तो कडा चढत 60ही वीर गेले किल्ल्यात. आणि ज्या वेळेला किल्ला गेले, अति दुर्गम असा किल्ला, भयानक अंधारात ते चढलेले आहेत. की स्वप्नात देखील त्या ठिकाणी कोणी जाण्याचा विचार करणार नाही, तिथून आक्रमण होईल असं वरच्या यवनांना वाटलं नव्हतं. आणि त्या मार्गाने हे कठीण कडा चढायला लागलेले आहेत. उत्साह, जोश, भगवंतांवरची परम श्रद्धा, छत्रपती शिवाजी महाराजांची असीम भक्ती, प्रेरणा. आणि जसे वर गेले त्यांनी कर्णा फुंकला, आवाज केला, दाई दिशा जाणून सोडल्या. किल्ल्यावरील त्या सेनेने आवाज त्यांचा ऐकला. किल्लेदारी धावून आला, मराठ्याने केला हल्ला. एकदम चालविले कापा कापीला, जबरदस्त मारा चालविला. किल्लेदार स्वतः होता, लढत शूर होता तोही निश्चित. पण कोंडाजी भिडले त्याचे सोबत, धुंज झाली जोराची. हर महादेव, जय शिवाजी, जय गजामध्ये कोंडाजींची तलवार त्या किल्लेदाराच्या वर चालत होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, प्रेरणा त्यांच्या हृदयामध्ये, भवानीची शक्ती त्यांच्या तलवारीत आणि मनगटामध्ये. आणि हे योद्धे लढत होते. 60 मावळे आणि 3,000 यवन. कल्पना करा. कोंडाजी प्रत्यक्ष कर्दन काळ, किल्ल्यावरी उठला रणकल्लोल. मराठ्यांनी चालविला धुमाकाळ, शत्रू सेना भयभीत झाली. आ तोच कोंडाजीचा वार पडला, किल्लेदार तो ठार झाला. मराठ्यांना बहुत आवेश चढला, रणकंदन वाजले. किल्लेदार ठार झाला, मराठ्यांचा अजून जोश वाढला. मराठ्यांचे ते 60 वीर सपासप चालवली तरवार, तांडव नृत्य करीत असे रुद्र, समोर येईल तो मेला. एक एक मराठा 50 भारी ठरला त्या समयास, शत्रू सेनेचा केला रास अवघ्या 3 तासात.
3 तासात 60 मावळ्यांनी 3000 यवनांना मारून काढलेले. बघा, योग्य नेत्याचं नेतृत्व, नेत्यावरील श्रद्धा, दृढ विश्वास, आत्मविश्वास, उत्साह असेल तर 3 तासात यश मिळालं. आणि त्याच्यासाठी 2.5 महिन्यांचं प्लॅनिंग, योजना, विवेक बुद्धियुक्त योजना, कसं यश या 60 मावळ्यांना मिळालेलं आहे. हजारोंचा सैनिक होतं, पण अहंकाराने आपण काल पाहिलं सरसेनापतींनी बहलोल खानाला सोडलं आणि किती मोठं छत्रपतींचे हिरे आपण गमावून बसलो. आणि या ठिकाणी सैनिक फक्त 60 आहेत, पण योग्य विवेक बुद्धीने केलेलं योजनाबद्ध कार्य आहे आणि यश मिळाले केवळ 3 तासात. हो हो, आश्चर्य हे केवढे होते किती तोकडे, यश मिळवले ते एवढे फक्त या 60 वीरांनी. केवढी छाती, केवढी हिंमत, केवढी निष्ठा त्यांची स्वराज्यात, महाराजांवर केवढी प्रीत, किती कष्ट पडत. अरे किती कष्ट पडत, महाराजांवर त्यांचं अपार प्रेम होतं, अपार प्रेम होतं. प्रचंड श्रद्धा छत्रपतींवर होती आणि या प्रेमा आणि प्रेरणे खातरच मावळे लढत होते. औरंगजेबाकडे लाखोंचं सैन्य होतं, छत्रपतींकडे मुठभर मावळे होते, पण कधीही मुघल छत्रपतींच्या राज्यावर विजय प्राप्त करू शकले नाही. पण छत्रपतींकडे प्रेम होतं, प्रेरणा होती. तर जर महान कार्य कसं करायचं असेल तर ही महान कार्य कशी घडतात. भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक येतो, 18व्या अध्यायातील 14वा श्लोक, सगळ्यांनी पहा. अधिष्ठानम तथा करता करणम, करणम च पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. कर्म पूर्ण होण्यासाठी आपल्याला अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठान म्हणजे आधारस्थान. या ठिकाणी मावळ्यांचं अधिष्ठान होतं. काय अधिष्ठान होतं? पन्हाळगडचा किल्ला. रात्रीच्या जंगलातून केलेलं आक्रमण. स्थान, आधार किंवा अधिष्ठानाचा दुसरा अर्थ असा होतो की कोणाच्या श्रद्धेवर, कोणाच्या भक्तीवर, कोणाच्या आधारावर तुम्ही हे कार्य केलं. त्या 59 मावळ्यांनी कोंडाजी फर्जंदांच्या आधारावर ही सेना लढली आणि कोंडाजी फर्जंदांनी हे महान कार्य छत्रपतींच्या आधारावर केलं. करता कोण होता? 60 मावळे शूर योद्धे, कोंडाजी फर्जंद. करणम, साधने उपकरणे का होती? तलवारी होत्या धारधार. हृदयातील पराक्रम, उत्साह होता साधन. हातातलं मनगटातलं बळ आणि डोक्यातली बुद्धी हे करणं होतं. चेष्टा म्हणजे त्यांनी भयंकर रात्रीमध्ये केलेले प्रचंड प्रयत्न. आणि दैव म्हणजे देवानी केलेले भाग्य, साथ. या 5 गोष्टींनी मिळून आपल्या आयुष्यातलं यश मिळतं. हा एक यशाचा नवीन फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळतो. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये 10व्या दशकातील 4थ्या समासात म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे, परंतु येते भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे. महान कार्य करायचं तर तुम्हाला भगवंतांचं अधिष्ठान पाहिजे, तरच तुम्ही महान कार्य आयुष्यात करणार आहोत. करता जगदीश हे तो करे, परी विभाग आला पृथ का करे, ते अंतेचे काविरे बाधीजे ना. हरीर दाता हरीर भोगता ऐसे चालते तत्वता, ये गोष्टीचा आता विचार पाहावा श्रीराम. सकळ करता परमेश्वर आपला माईक विचारू, जैसे कळेल तैसे करू जगदांतरे. भगवंतांच्या छत्रपतींनी भवानी माता हर हर महादेव, महादेवाच्या अधिष्ठानावर स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य व्हावे ही तर श्रींचीच इच्छा. भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, मी तर धर्मासाठी मी या सगळ्या समोरच्या सेनेला मारलेलं आहे, तू फक्त निमित्त मात्र हो. भगवंताच्या या धर्माच्या कार्यामध्ये आपण निमित्त होणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. तस्मात्ममुत्तिष्ठ यशो लभस्व, जित्वा शत्रून् भुंक्ष्व राज्य समृद्धम्. मय्येवैते नियता पूर्वमेव, निमित्त मात्रं भव सव्यसाचित्
सव्यसाचीन म्हणजे ज्याच्या एका हातात शस्त्र होतं आणि एका हातात शास्त्र होतं, अशा अर्जुनाला भगवंत म्हणतात तू निमित्त मात्र हो. तर हे मावळे छत्रपतींच्या महान कार्यामध्ये निमित्त झाले आणि छत्रपतींनी स्वतःला भगवंतांच्या महान स्वराज्याच्या स्थापनेच्या कार्यात स्वतःला निमित्त बनवलं. अर्जुनाने, वानर सेनाने, हनुमंताने सगळ्या मावळ्यांना आपल्याला स्वतःला निमित्त मात्र म्हणालं. म्हणून ते समर्थांचं सुंदर वाक्य आहे. धर्माच्या करिता आम्हास रामाने धाडियले, हे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लादले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा, नम्रपतेने असे, इच्छा हो मानसी करीतसे, हा देह तुझा असे. आपल्याला भगवंतांच्या महान कार्यामध्ये एक साधन, इन्स्ट्रुमेंट बनायचं आहे, तर आपण यशस्वी हो. राजे म्हणाले स्वराज्य व्हावे ही तर श्रींचीच इच्छा. आणि ज्या वेळेला हे विजय प्राप्त झालेला आहे कोंडाजी फर्जंदांना, तर मेन गेट, दरवाजा उघडला गेला आणि त्या दरवाजातून अनाजी ही सेना घेऊन किल्ल्यावरी आले जाणं. आणि त्यावेळेला अनाजी पंतांनी काय केलं, एक पत्र लिहिलं, विजय पत्र. विजय हे वार्तापत्र लिहून थैली पाठविली रायगडी. आणि ज्यावेळेला रायगडावर संदेश गेला ना, गुढीपाडव्याचा दिवस होता. गुढीपाडव्याच्या दिवशी जासून आला रायगडासी, ओरडून सांगे महाराजांशी, पन्हाळा फत्ते झाला, पन्हाळा फत्ते झाला, पन्हाळा फत्ते झाला. गुढीपाडवावर आनंदाचा उत्सव साजरा केला. महाराजांना आनंद झाला, साखर वाटली गेली, सगळ्यांना बक्षिस देण्यात आली, आनंदी आनंद साजरा झाला. आज आनंदी आनंद झाला. हा खरा आनंद रायगडावर गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज लगेच पन्हाळ्यास निघाले. बघा, एक योग्य नेता, प्रेमाने भरलेला नेता. मुघल काय करायचे, ऐशोआरामात लगेच डुबून जायचे यश मिळाले का. छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरून निघाले, खाली पाचाड मध्ये आले, आई साहेबांस भेटले आणि पाचाडातून ते कुठे गेले, ते गेले महाड जवळील पोलादपुरात. तिथे कवींद्र परमानंदांचं त्यांनी दर्शन घेतलं. तिथून ते प्रतापगडावर गेले, पूजा केली भवानीची आणि प्रतापगडावरून ते पोहोचलेले आहेत पन्हाळगडास. नंतर आले पन्हाळ्यावरी, दत्ताजी पंत होते गडावरी, स्वागतार्थ महाराजांवरी सुवर्ण पुष्पे उधळली. महाराजांनी भरपूर भरवून दरबार, मर्दे मराठे 60 वीर, त्यांचा केला बहुत सत्कार, गौरविले तयांसी. भरपूर सत्कार केला सगळ्यांचा. प्रचंड प्रेम छत्रपतींनी अर्पण केलं. बघा छत्रपतींचं किती प्रेम. लगेच बातमी मिळताच धावत निघाले कोंडाजी फर्जंद आणि बाकीच्या मावळ्यांना भेटायला. किती प्रेम आणि करुणा आहे. ईश्वर आपल्यावर, आपण जेवढं भगवंतांवर प्रेम करत नाही ना, तेवढा ईश्वर आपल्यावर प्रेम करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी अपार प्रेम केलं आपल्या मावळ्यांवर, आपल्या स्वराज्यावर, आपल्या प्रत्येक सेनेवर. म्हणून आयुष्यातला महत्वाचा सगळ्यात गुण कोणता असेल तर हे प्रेम. प्रेम जगत का सार है और कुछ नहीं. गोपी सांगतात उद्धवाला. ज्या वेळेला उद्धवजी गेले श्रीकृष्णांच्या म्हणण्यानुसार वृंदावनामध्ये गोपींना ज्ञानमार्ग शिकवायला, स्वतःच ज्ञान विसरून गेले आणि गोपींचं ते प्रेम श्रीकृष्णांच्या प्रती पाहून, अरे गोपी आपल्या प्रेमामध्ये मध्यरात्री घरदाराला सोडून, नवऱ्याला मुलांना सोडून कृष्णांच्या बासरीचा आवाज ऐकून धावत होत्या. किती प्रेम होतं त्यांचं. अरे पण आमच्या मावळ्यांचं छत्रपतींवर एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं की त्या प्रेमाखातर स्वतःच्या प्राणांची आहुती देत होते ते. ज्या वेळेला कान्होजी जेदांना कळलं की अफजल खान स्वराज्यावर चालून येत आहे, प्रतापगडावर चालू येते, कान्होजी जेदांनी आपल्या 5 मुलांना घेऊन छत्रपतींच्या चरणांवर शरणागती केली. किती प्रेम. म्हणून हे छत्रपतींच्या या प्रेमा खातरच अनेक शूर वीर योद्धे निर्माण झाले. रूप गोस्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये जर प्रेमाचे संबंध आपल्याला वाढवायचे असतील तर त्यांनी एक प्रीती लक्षणाचा एक सुंदर श्लोक दिलेला आहे. ददाती प्रतिगैणाती गुह्यमाख्याती पृष्यती मुंगते भोजते चैव षड्विधी प्रीती लक्षणम. आपण प्रेमाचे संबंध वाढवले पाहिजेत. एकमेकांना घरी जेवायला बोलवतो, एकमेकांना भेट वस्तू देतो, एकमेकांना विश्वासात घेऊन आपले विचार शेअर करतो. फार महत्वाचं आहे. आज कोणाला कोणासाठी द्यायला वेळ नाही. हॉटेलातलं अन्न आणून खातायत, त्याच्यामध्ये प्रेम आणि भावना नाहीयेत. स्वतः अन्न का बनवतो आपण? आई ज्या वेळेला अन्न बनवून बाळाला खायला घालते, तिचं अपार प्रेम त्या अन्नामध्ये उतरतं.
म्हणून जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. आज हॉटेल मधले कोणत्या भावनाने बनवलेले ते, कोणत्या घाणेरड्या पद्धतीने बनवलेलं अन्न आज हा समाज तिकडे चाललेला आहे. तर प्रेमाचे संबंध वाढणार कसे? हृदयाची शुद्धता वाढणार कशी? छत्रपती आणि त्यांच्या मावळ्यांमध्ये अपार प्रेम होतं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ऐकून आवडी लागावी. अरे तुमच्यात प्रेम केवढं असलं पाहिजे माहितीये का? अरे छत्रपती येत आहेत, ही बातमी ऐकूनच तुम्हाला आवड लागली पाहिजे. एखाद्या व्यक्तीविषयी श्रवण करूनच एखाद्या व्यक्तीची आवड तुम्हाला लागली पाहिजे. देखोनी बळकटीची व्हावी, तुम्हाला त्या व्यक्तीला बघून प्रेरणा भेटली पाहिजे. सलगीने आपली पदवी सेवकांमध्ये, की आपल्या उपस्थितीमुळे, आपल्या आवाजामुळे सेवकांमध्ये उत्साह, बळ निर्माण झालं पाहिजे. एवढं प्रेम आपण आपल्या विद्यार्थ्यांवर, मुलांवर, सेवकांवर केलं पाहिजे, समर्थ म्हणतात. आणि ते म्हणतात यांच्यावरच प्रेम करायचंय का? नाही. समर्थ लिहितात, ब्राह्मण्यवर मी सापडावे, रगडून पीठची करावे. अरे काही तुम्ही गुंडांना पण पकडा आणि त्या गुंडांना रगडून रगडून त्यांचं पीठ करा आणि त्यांना पण तुम्ही चांगल्या सद्मार्गावर आणा. एवढं समर्थ सांगतात. विचार करा. आणि ज्याच्या हृदयात हे प्रेम असेल ना, तोच दुसऱ्यांना देऊ शकतो. म्हणून रामकृष्ण हरीचा मंत्र आमच्या संतांनी दिला. ज्ञानेश्वर माऊलींनी. या मंत्राचा अर्थ काय? या मंत्राचा अर्थ एकच आहे. राम म्हणजे आनंद, कृष्ण म्हणजे प्रेम आणि हरी म्हणजे दुःख हरण होणे. राम कृष्ण हरीचा जप करून करून आपण हृदयामध्ये अपार आनंदाचा अनुभव घेतला पाहिजे. हृदयातले सगळे द्वेष, काम, क्रोध, द्वेष, सगळे विकार आपले टाकले पाहिजे. तेव्हाच आपण जीवनामध्ये आनंद होतो. हृदयामध्ये द्वेष भावना असेल, क्रोध भावना असेल, तर आपण जीवनामध्ये कधीच आनंदी होणार नाही, कधीच यशस्वी आपण होणार नाही. उपजत गुण शरीरी परोपकारी नाना परी, आवडे सर्वांची अंतरी सर्व काळ. सगळ्यांचे आपण आवडते कसे होऊ, याचा आपण सदैव विचार केला पाहिजे. तो परोपकार करीताची गेला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय उणे त्याला भूमंडळी. जो सर्वांवर परोपकार करत जातो, दुसऱ्यांना मदत करत जातो, दुसऱ्यांच्या दुःखी प्रसंगामध्ये धावत जातो, दुसऱ्यांना प्रेरणा देत जातो, त्याला काय कमी पडणार आहे? समर्थ सांगतात, किती महत्वाची प्रेरणा आहे रे. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं, जे कारंजले गांजले त्याची म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. आणि आज आपण सगळे काउन्सलर या ठिकाणी, आज सायकोलॉजिकल काउन्सलर, या समाजातील दुर्बळ झालेल्या मनांना प्रेरणा देण्याचं आपण सगळं कार्य करत आहोत. हे महान संतांचं कार्य आहे. त्या समाजातील मनाची बांधणी करणे आणि प्रेरणा देणे. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? सकळांशी नम्र बोलणे, मनोगत राखून चालणे, अखंड कोणी एकाचे उणे, पुढोची ने देशी राम. कोणाचंही मन दुखवलं नाही पाहिजे. आपण नम्रपणे सहनशीलतेने वागलं पाहिजे. अंतरासी लागेल डका, ऐसी वर्तणूक करू नका, जेथे तेथे विवेका प्रकट करी. कोणाचंही अंतःकरण दुखावलं जाईल असं वागू नका. ज्याच्यामध्ये जे जे चांगले गुण दिसतील ते ते गुण घ्या. दुसऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहा. लहान असो मोठा असो, सदैव तैताची करो परोपकार. मनापासून परोपकार कसा राहतो? लहान असू द्या या मोठा असू द्या. दुसऱ्यांच्या दुःखे दुखवे, दुसऱ्यांच्या सुखे सुखावे, अवघेची सुखे असावे ऐसी वासना. दुसऱ्यांच्या दुःखाने आपल्याला दुःख झालं पाहिजे, दुसऱ्यांच्या सुखाने आपल्याला सुख मिळालं पाहिजे. अवघेची सुखी असावे ऐसी वासना. सगळं जग सुखी असावं. लोका समजता सुखिनो भवंतु. आमच्या संतांनी जगाच्या कल्याणाची प्रार्थना केली. आता विश्वात्मके देवे. ज्ञानेश्वर माऊलींनी पण समस्त विश्वाच्या कल्याणाची प्राप्ती केली. येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान. अख्ख्या विश्वाचं कल्याण चिंतन हेच आमच्या संतांनी शिकवलेलं आहे. अशा प्रकारे मी या ठिकाणी थांबतो.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी. नमः पार्वती पतये, हर हर महादेव. कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारू शकताय. काही प्रतिक्रिया असतील, आजचा क्लास आपल्याला कसा वाटला आपण चॅट बॉक्स मध्ये देखील देऊ शकताय. हा. म्हणजे काय ऍक्सेसच नाही ठेवला. फोन करणं करूया ना. करू. एक मिनिट हा. हा. आपण स्वतःला अनम्यूट करू शकता आणि तुम्हाला काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो. होते का बघ, तू करून बघ होतो. हॅलो. तुम्हाला अनम्यूट करून बोलता. हा बोला. हॅलो. हा सर, ते कोंडाजी फर्जद जे तुम्ही सांगितलं, तर ते जंजिरा जिंकायला पण कोंडाजी फर्जदच गेले होते ना सर? हम्म. जंजिरा जिंकण्यासाठी. हा हा नंतर गेले होते, बरोबर आहे. अच्छा. अं, आजच्या सेशन संबंधी काय आपले प्रश्न असतील तर आपण. अच्छा, आजच्या सेशन संदर्भात का? ओके ओके ओके. आज काही तुम्हाला काही मत मांडायचं असेल, माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर तुम्ही देखील आपलं मत मांडू शकताय. काही मुद्दे माझ्याकडून राहिले असतील, काही आपल्याला प्रेरणा मिळाली असेल तर आपण शेअर करू शकताय. नाही नाही, खूप सेशन सर खूप छान होतं. म्हणजे कालचं पण सेशन मी बघितलं. काल मी ऍक्च्युली अटेंड नव्हतं केलं, मी रेकॉर्डिंग बघितली. तर कालचं बरोबर. सेशन पण खूप छान होतं. म्हणजे नेतृत्व गुण जे सांगितलं तुम्ही, महाराजांचं नेतृत्व गुण, म्हणजे कसं आपण बरोबर. अहंकारामुळे येतो, आपण स्वतःहून डिसिजन घेतो. आणि मी जॉब करतो, तर आजच्या कॉर्पोरेट युगामध्ये तर स्वतःहून कोणतं डिसिजन घ्यायचं नाही. म्हणजे आपण किती पण चांगला डिसिजन घेतला स्वतःहून, वरिष्ठांना न हा हा. विचारता, ते परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. भले आपण किती पण चांगलं केलं तरी पण वरिष्ठांना विचारून कोणतीही गोष्ट जर केली आपण, तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. आणि हे जे मोठ्यांची शिकवण आहे, जसं तुमच्या कालच्या सेशन मधून समजलं की त्यांनी वरिष्ठांची आज्ञा पाळली नाही, म्हणून मग त्यांचं मन कसं उद्विग्न झालं. आणि मन उद्विग्न झाल्यामुळे काय परिणाम होतात, मन उद्विग्न झाल्यामुळे काय परिणाम होतात. म्हणजे एवढे चांगले शूर सरदार असून पण एक थोडीशी चूक घडली आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम खूप भयंकर झाले. आणि आजचं सेशन पण खूप म्हणजे पॉवरफुल होतं. खरंच खूप शिकण्यासारखं शिवचरित्र होतं. की अडीच महिन्याची तयारी आहे, म्हणजे 5 मिनिटाची जरी आपलं मोहीम असली तरी सुद्धा त्यासाठी 2.5 महिन्याची तयारी. आणि सरावाला जर घाम जास्त गाळला तर आपलं रक्त कमी सांडेल. तर खूप प्रबोधन असे शब्द होते सर्व. थँक्यू आपण सर, कुठून थँक्यू. बोलताय आणि कोण 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 बोलताय आपण. माझं नाव तुषार देशमुख आहे, बदलापूरवरून बोलते. बरं 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 बरं. आम्ही दर आठवड्याला आमची एक शिवकथा चालू असते. ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं होऊ शकतं, आम्ही मोफत असतात आणि मी असंच मुलांसाठी दर आठवड्याला आम्ही काही ना काही एक एक प्रसंग घेऊन असं चर्चा करत असतो. आम्ही असंच मुलांसाठी सुरू केलेलं आहे. आठवड्यातला 1 तास मी करत असतो कथा. ज्यांना हो कोणाला सर, इच्छा असेल चालेल सरांना चालेल, नक्की मेसेज करा वगैरे. ठीक आहे. नक्की नक्की. नमस्कार. हा बोला. तर तुम्ही जे आता सांगितलं, तुम्ही जी कथा देत असता त्याची लिंक आम्हाला कशी मिळणार मुलांसाठी? निखिल. ओके ओके ओके. आपला एक मी सांगतो आमचा एक नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर. त्याच्यावर मेसेज करू शकता. एक ग्रुप आहे जिथे शिवकथा केली जाते. यशस्वी जीवनाची सूत्र शिवकथेतून आम्ही देत असतो. आणि हवं तर चॅट बॉक्सवर पण नंबर तुम्हाला भेटेल, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा.
तुम्हाला तिथे करता येईल. चालेल मग सर, थँक्यू. हे सर ज्ञानेश्वर सर नाही आहेत ना. शिवचरित्र समजून घ्यायला आपण जसं आम्ही दररोज काय करतो ना, शिवचरित्राचा अभ्यास करण्यासाठी दासबोध आणि शिवचरित्र दोघांचं पारायण सोबत आवश्यक आहे. हा ग्रंथाचं मी पारायण करतो की बाबासाहेब पुरंदरेंचा ग्रंथ वाचावा आधी आणि त्याच्यानंतर या पुस्तकाचं पारायण करायचं. तसंच मी कवींद्र परमानंदांचं शिवभारत जो ग्रंथ आहे त्याचा आपण अभ्यास केला आणि याच ग्रंथातून मला प्रचंड प्रेरणा मिळालेली आहे. त्याच्यानंतर युट्यूबवर पण काही महान संतांनी जसं गोविंद देवगिरी महाराज यांनी केलेली सोलापूर मधली मराठीमध्ये खूप सुंदर शिवकथा आहे. पुण्यातले शंकर अभ्यंकर गुरुजी यांनी केलेली सुंदर शिवकथा आहे, ते पण आपण ऐकू शकता. मला वाटतं निखिल किंवा गणेश आपण या कथाच्या लिंक चॅट बॉक्सवर टाकू शकता. तर त्या ऐका आणि हे पुस्तक कोणाला हवं असेल तर हे पुस्तक पण कुठून आणि कसं भेटेल याचाही माहिती आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाठवतो. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये मी मुलांना सांगतो पाठवा म्हणून. अजून कोणाला काही बोलायचं असेल का बघा, नाही तर आपण थांबूया. सर नमस्कार. अजून काही कोणाचे प्रश्न आहेत? हा बोला. मी बेळगाव जिल्ह्याहून बोलतोय. हा नमस्कार, बोला. आज आमच्याकडे परंपरेनुसार आज शिवजयंती साजरी केली जाते. सध्या शिवजयंती उत्सव चालू आहे आमच्याकडे आणि आमचे अरे वा. भाग आहे की आज तुमच्यात आम्हाला आज शिवचरित्र ऐकायला मिळेल हे आमचं भाग समजलो. बरोबर. आजच्या शिवजयंतीच्या दिवशी आम्हाला शिवचरित्र ऐकायला मिळाले. काय एक फर्जंद कोंडाची फर्जंदाची गोष्ट ऐकायला मिळाली ते आम्ही भाग समजतो. माझं भाग्य आहे. कथा करण्यासारखं भाग्य याच्यासारखं परम भाग्य कोणतं नाही. नाही, आज शिवजयंती शिवाजी दिवशी आमच्या महाराज. कानावर पडावं हे बी भाग्य आहे सर. बरोबर बरोबर आम्ही बरोबर. कर्नाटकाहून बेळगाव हा, जिल्ह्यातून बोलतोय. बरं 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 बरं. अरे वा, तर- छान छान छान. हा ठीक आहे. तर छत्रपतींच्या जीवनातून आपल्याला यशस्वी होण्याची अनेक सुंदर जीवन सूत्रे किंवा फॉर्म्युलेज आपल्याला मिळतात. अजून कोणाचं हो. काही मत असेल का बघा. काही मेसेज टाकायचा असेल तुम्ही मेसेज टाका. सकपाळ सर आहेत का? सरांना काही बोलायचं आहे का? त्यांना वाटत ठीक आहे, थांबूया. अजून कोणाचा काही प्रश्न वगैरे नाहीये. आज जसं आता मला वाटतं विश्वजित पाटील यांनीच आता त्यांचं मत मांडलं. आज शिवजयंती त्यांच्याकडे आज साजरी केली जाते. तर मी म्हणतो आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊया आणि आपण थांबूया. ठीक आहे, तिथपर्यंत आरती होईपर्यंत जर कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण हे प्रश्न चॅट बॉक्सवर टाका आणि आम्हाला नमस्ते सर. विचारू शकता. हा बोला. छाया जोशी बोलते नाशिकवरनं. हा बोला. ऍक्च्युली फार इच्छा होती पण ऑफिसमुळे नाही जमू शकलं मला काल पण आणि आजही मी उशिरा जॉईन झाली ऍक्च्युली. पण जे काही कानावर हा हा. पडलं ते उत्तमच होतं आणि तुम्ही हम्म. शिवरायांच्या ज्या कथा सांगून मुलांना प्रेरित करताय ते खरंच खूपच सुरेख आहे. आनंद वाटला आणि शिवरायांचं कथा हे करताना तुम्ही दासबोध आपला आवाज खूप गेला. आवडला कारण की आत्ताच्या कलियुगामध्ये तर येतोय आवाज. हा आता आला तुमचं. एक हॅलो. मधलं एक थोडस वाक्य गेलं. दासबोध काय म्हणाल्या? हॅलो. हा बोला बोला. हा माझं मत असं आहे की दासबोध हे कलियुगासाठी अतिशय उत्कृष्ट असा ग्रंथ आहे समर्थांनी लिहिलेला. आणि हो हो हो. शिष्य कसा असावा म्हणजे मी तुमचं काहीही लेक्चर ऐकलं नाही पण दासबोध जेव्हा तुम्ही जे काही मला ओव्या ऐकायला मिळाल्या ते ऐकूनच मला इतका आनंद झाला की खऱ्या अर्थाने तुम्ही समाजाला म्हणजे बोध देत आहात आणि विद्यार्थी कसा घडावा किंवा आता आपली पुढची राष्ट्राची संपत्ती ही जी आहे ती तरुण वर्गच आहे. तर तुम्ही हे जे काही करताय ते खूप आनंद वाटला मला, खूप छान वाटलं. आणि शिष्य कसा असावा, किती निष्ठेचा असावा हे तुम्ही जे सांगितलं ते मला फार आवडलं. आणि मला वाटतं की सगळ्यांनी दासबोध वाचलाच पाहिजे कारण की अनेक प्रसंगामध्ये कठीण प्रसंगात उभं करण्यासाठी दासबोध फार प्रेरणादायी आहे. कारण की सगळे ग्रंथ आडवे पण दासबोध हा उभा ग्रंथ आहे आणि मनुष्य प्राणी हा उभ्या करण्याचा आहे. तर त्यांनी उभं राहण्यासाठी दासबोधाचा उपयोग करावा असं मला वाटतं. आणि खूप छान तुम्ही धन्यवाद. सांगितलं.
थँक्यू. तुमच्यासारख्या लोकांचं अजून मार्गदर्शन आणि संघ मिळाला तर आपण अजून महान कार्य करू. शिवाजी नक्की महाराजांची नक्की कथा माझ्या गुरूंनी मला आदेश दिला की आज जर तुला समाज जागृत करायचं असेल तर शिवाजी महाराजांची कथा कर. आणि गुरूंच्या येस येस आज्ञेनुसार येस. मी हे कार्य करत आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी अजून मला संध्या दिल्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये. आपण काही कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं. मी सदैव सेवेसाठी तत्पर आहे. आपण सगळे मिळून हे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा गावागावात येस. शहरामध्ये प्रत्येकाच्या हृदयात घेऊन गेलं पाहिजे. ज्याही लोक बरोबर. कोणाला आपल्यापैकी जर कोणाला या या कार्यामध्ये जर काही करण्याची इच्छा असेल तर आपण नक्कीच सगळे सोबत राहून आपण हे महान नक्की कार्य करूया. नक्की सर, तुमचा मोबाईल नंबर किंवा लिंक वगैरे जर शेअर केली ना तर मग करता येईल काहीतरी. मला वाटतं ज्ञानेश्वर सर पण देतीलच. आणि जे ज्ञानेश्वर सरांशी संबंधित नाहीये त्यांच्यासाठी चॅट बॉक्सवर मला वाटतं मुलांनी कोणीतरी आमच्या संस्थेचा विजय एज्युकेशनचा व्हॉट्सअप नंबर पाठवलाय. तुम्ही त्याच्यावर मेसेज अच्छा. करू शकता. ओके ओके ओके. थँक्यू. अजून कोणाचं काही नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय देव जय देव जय जय शिवराया. या अनन्य शरणार्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. या अनन्य शरणार्या ताराया. आर्यांच्या देशावर म्लेच्छांचा घाला. आर्यांच्या देशावर म्लेच्छांचा घाला. आला आला सावध हो शिवभूपाला. सदती माता दे तुझ हा केला. करुणारव भेदुनी तव हृदय नका गेला. जय देव जय देव जय जय शिवराया. या अनन्य शरणार्या ताराया. जगदंबा जिस्तव शुंभादिक भक्षी. दशमुख मर्दुनी श्री रघुवर संरक्षी. हे पोता भूमाता म्लेच्छाही छळता. तुझ विन शिवराया तिज कोण दुजा त्राता. जय देव जय देव जय जय शिवराया. या अनन्य शरणार्या ताराया. त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो. परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो. साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया. भगवन भगवत गीता सार्थ कराया. जय देव जय देव जय जय शिवराया. या अनन्य शरणार्या ताराया. या अनन्य शरणार्या ताराया. छत्रपती शिवाजी महाराज की. कोणा अजून कोणाचे काही प्रश्न किंवा कोणाची काही मतं नाही आहेत. आपल्याला 8:30 पर्यंतचा वेळ दिला होता. आपण या ठिकाणी राहूया. असं छत्रपती शिवाजींचं महाराजांचं कार्य पुढे घेण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत राहोत अशी मी भगवंतांना प्रार्थना करतो. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श या समाजातील प्रत्येक घरात प्रत्येक हृदयात जागृत हो अशी प्रार्थना करतो. एक शेवटची प्रार्थना म्हणून आपण या ठिकाणी थांबूया. संभाजी राजांनी एक श्लोक लिहिलेला आहे सुंदर.
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तो म्हणू, एक प्रार्थना करू आणि आपण थांबूया. कलिकालभुजङ्गमावलीढं निखिलं धर्मवेक्षं विक्लवम्या जगतापतिरंशतोऽवतीर्ण स शिव छत्रपतिर्जगत्यजेय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम धर्माच्या करिता आम्हास रामाने धाडियले हे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लादले आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे इच्छा हो मानसी करीतसे हा देह तुझा असे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम. ज्या कोणाला आमच्या साप्ताहिक मोफत शिवकथेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर ते व्हॉट्सअपवर तुमच्या चॅट बॉक्सवर आलेल्या तुमच्या ह्याच्यामध्ये नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. फोन लागणार नाही कदाचित, पण तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करावा लागेल. मग तुम्हाला साप्ताहिक क्लासची मोफत क्लासची लिंक भेटत जाईल. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी जय भवानी. नमः पार्वती पते. हर हर महादेव. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. शुभरात्री.